नैऋत्य मोसमी पावसानं आज मुंबईत दमदार आगमन केलं. सामान्यतः मुंबईत पाऊस 11 जूनच्या सुमाराला येतो, पण यावर्षी मात्र मुंबईत नैऋत्य मोसमी पावसानं 16 दिवस आधीच हजेरी लावली. 2001 नंतर यावर्षी मुंबईत पाऊस इतक्या लवकर दाखल झाला आहे. सलामीलाच या मुसळधार पावसानं रेल्वे, रस्ते अशा वाहतूक व्यवस्थेवर मोठा परिणाम झाला. सकाळी कामाला निघालेल्या चाकरमान्यांना रेल्वेगाड्या आणि रस्ते वाहतूक खोळंबल्यानं अडचणींचा सामना करावा लागला. मध्य आणि पश्चिम रेल्वे स्थानकांदरम्यान रेल्वे रुळांवर पाणी साचल्यानं या मार्गावरील वाहतूक धीम्या गतीनं सुरू होती. सकाळी हार्बर मार्गावरील मस्जिद बंदर ते वडाळा रेल्वे स्थानकादरम्यानची वाहतूक बंद झाली होती, पण ती नंतर पूर्ववत झाली आहे. मुंबई शहरासह उपनगरात मेघगर्जनेसह दमदार हजेरी लावल्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं. सायन, दादर, अंधेरी, कुर्ला, किंग सर्कल या ठिकाणी सखल भागांमध्ये पाणी साचलं. दिवसभरात नरिमन पॉईंट, महापालिका मुख्यालय, कुलाबा इथे अतिवृष्टी झाल्यामुळे या भागात पाणी साचलं. मंत्रालयासमोरही पाणी भरल्याचं दिसून आलं. मुंबईत सुरू असलेल्या संततधार पावसाचा फटका मेट्रो लाईनलाही बसला. मेट्रो 3मधील ॲक्वा लाईन इथे बांधकाम सुरू असलेली भिंत कोसळल्यामुळे भूमिगत मेट्रोच्या स्थानकामध्ये पाणी भरलं. पाणी शिरलेला मार्ग प्रवाशांसाठी खुला झालेला नाही, अशी माहिती मुंबई मेट्रोनं दिली. खबरदारीचा उपाय म्हणून आणि प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं वरळी ते आचार्य अत्रे चौक दरम्यान मेट्रो सेवा तात्पुरती स्थगित करण्यात आली. मात्र RAJVLR ते वरळी दरम्यान मेट्रो सेवा सुरू असल्याचं मुंबई मेट्रोनं सांगितलं आहे. याबाबत आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी देखील माहिती दिली आहे. मेट्रो 3च्या बाबतीमध्ये आपला जो विषय मेट्रो 3च्या बाबतीमध्ये जो विषय चाललेला होता, पाण्याचं प्रेशर वाढल्यामुळे जी तात्पुरती स्वरूपाची भिंत होती त्याच्यावर प्रेशर आलं आणि ती भिंत कोसळल्यामुळे ते पाणी त्या मार्गाने आत गेलेलं आहे. तर कुठल्याही येण्याचा मार्ग नव्हता. त्याबरोबर आता RAJVLR ते वरळी ही सेवा तात्पुरती बंद करण्यात आलेली आहे. ही मेट्रोची सेवा तात्पुरती बंद करण्यात आलेली आहे आणि वरळी ते आचार्य चौक इथपर्यंत रेल्वे स्टेशन आहे तोपर्यंत ही सेवा आता सध्या सुरू आहे. सगळ्या जिथे जिथे संभाव्य स्थानं आहेत की त्या ठिकाणी लँडस्लायडिंग होऊ शकतं असे सगळे आमच्या टार्गेटच्या ठिकाणी आहेत. आम्ही त्यावर लक्ष ठेवून आहोत. त्यामुळे यावेळेला आम्ही खूप अधिक खबरदारी त्या ठिकाणी घेतलेली आहे. सगळे यंत्रणा अलर्ट आहेत. जिल्हाधिकाऱ्यांशी आम्ही बोलतोय, तिथल्या अधिकाऱ्यांशी आम्ही बोलतोय. त्यामुळे मला वाटतं यावेळेला तशी परिस्थिती काही येणार नाही. तशी खबरदारी आम्ही घेतलेली आहे. मुंबईसाठी उद्या सकाळी 8:30 वाजेपर्यंत हवामान विभागानं रेड अलर्ट जारी केला आहे. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनानं सतर्कता ठेवून मदत कार्य करावं असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेत. शिंदे यांनी मुंबईतल्या नियंत्रण कक्षातून मुंबई, ठाणे जिल्हा तसंच अधिक पाऊस पडत असलेल्या जिल्ह्यांच्या परिस्थितीचा आढावा घेतला. तसंच आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांशी चर्चाही केली. मुंबई आणि परिसरात पावसामुळे बाधित झालेल्या परिसरात मदतीसाठी सर्व यंत्रणा सुसज्ज असल्याची माहिती त्यांनी दिली. वेळेआधी तसंच अपेक्षेपेक्षा जास्त पाऊस पडलाय. काही ठिकाणी साचलेल्या पाण्याचा निचरा आता झाला असून वाहतूक सुरळीत असल्याचं त्यांनी सांगितलं. मुंबईतली नालेसफाई लवकरच पूर्ण होईल. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पालिका प्रशासनाच्या बैठका घेण्यात आल्यात. नागरिकांना त्रास होऊ नये याची काळजी घेतली जाते. सर्व विभागांशी समन्वय साधला जात असल्याचंही त्यांनी सांगितलं. पॉइंटला 252 मिलीमीटर पाऊस पडला 12 तासामध्ये. महापालिका मुख्यालयाकडे 216 मिलीमीटर पाऊस पडला. ए विभाग 214 मिलीमीटर पाऊस पडला. कुलाबा पंपिंग 207. म्हणजे जिथं आपण अपेक्षित धरतो 50-55 आपली जी सिस्टीम आहे आता तिथे बघा एकाच वेळेस एवढं पाऊस म्हणजे एक प्रकारचं एक क्लाउड बस्टिंग ढगफुटीसारखं झालं ना, एकदम धबधब पाऊस पडलाय. आणि त्यामुळे तरीसुद्धा आपली जी यंत्रणा आहे BMCची ती सकाळी पाणी भरलं नक्की. आता एकदम अचानक पाऊस आल्यामुळे, परंतु आता बघतोय आपण की सगळीकडे तिथून सगळीकडचं सगळं दिसतंय की आता तिथं पाणी नाहीये आणि वाहतूक बरोबर सुरळीत सुरू आहे आणि सगळे यंत्रणा अलर्ट आहे. उपमुख्यमंत्र्यांनी ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला आणि आवश्यक निर्देश प्रशासनाला दिले.